हा रस्ता आपल्याला कुठे नेतोय, शेवटी आपण कोणत्या ठिकाणी जाऊन पोचणार आहोत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। पालघरमधील एक खास ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, मी निकिता। माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आम्ही निघालोय आपल्या पालघर जिल्ह्यातील एक खास ठिकाणाच्या शोधात। पालघर म्हटलं की आपल्याला डोंगर, हिरवाई, समुद्रकिनारे आणि शांत वातावरण आठवते। चला तर मग माझ्यासोबत या प्रवासाला निघूया आणि पाहूया निसर्गाच्या कुशीतले एक खास ठिकाण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोणतं ठिकाण आहे ते तुम्हाला नक्की आवडेल। तर बघा मंडळी, रस्ते कसे मस्त हिरवेगार झाडांनी सजलेले आहेत। डावीकडे डोंगर, उजवीकडे डोंगर, शेत आणि मध्ये शांत असा रस्ता। जणू निसर्गाचे एक चित्रच आहे। आपल्यासारखं वातावरण दुसरीकडे भेटणारच नाही असं वाटतं। हवामान, वातावरण खरंच मन मोहून टाकतं। पक्ष्यांचा आवाज, ताजी हवा आणि हिरवाई हेच या प्रवासाचं खरं सौंदर्य आहे। तर बघा मंडळी, आम्ही येऊन पोचलोय असं आम्हाला वाटत होतं, पण नेमकं जे आम्ही ठिकाण शोधत होतो ते आम्हाला भेटलंच नाही। आम्ही खूप खुश झाले की म्हटलं भेटलं असं, आणि जाऊन बघतो तर तिथून खूप आतमध्ये जायचं होतं। आणि हे बघा, हे तीच नदी आहे, सूर्या नदी। त्या नदीचं पाणी या पाटाला सोडतात, पण आता पावसाळा असल्यामुळे ते पाणी बंद केलेलं आहे। जेव्हा हे पाणी सोडलेले असतं तेव्हा लोक शेती करतात, उन्हाळ्याची शेती करतात। तर खूप छान वातावरण असतं उन्हाळ्यात सुद्धा। हे पूर्ण पाटाचं पाणी आणि लोकांनी उन्हाळ्यात केलेली शेती, याने सगळी शेतं हिरवीगार आणि मस्त झालेली असतात। या ठिकाणी आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो, तर एवढं आम्हाला माहीत नव्हतं, कारण की आम्ही पण ते शोधत गेलो होतो। इथपर्यंत आल्यानंतर समजलं की अजून तर बघा, इथून खूप पुढे जायचं होतं तो रस्ता। तर आम्ही इथून परत यू टर्न घेतला। इकडे काही माणसं दिसली, त्यांना आम्ही विचारलं की ते जे आम्ही ठिकाण शोधत होतो ते कुठे आहे। तर मग त्यांनी सांगितलं की इथून
तुम्हाला परत रिटर्न जावं लागेल। मग आम्ही इथून परत युटर्न घेतला आणि त्याच ठिकाणी परत जायला निघाले। तर बघा इथं आम्ही थोडा वेळ थांबलो, पाऊस नव्हता म्हणून बरं झालं आम्हाला। तर आम्ही परत निघालो मग त्या ठिकाणी जायला। तर इथून आम्ही निघालो होतो परत यू टर्न घेऊन आणि ते ठिकाण शोधण्यासाठी परत दुसरा रस्ता पकडला। आम्हालाही ते ठिकाण शोधण्यासाठी गुगलवर सर्च केलं असतं तर सहज भेटलं असतं आम्हाला, पण इकडे असा प्रॉब्लेम होता की नेटवर्कही नव्हता, त्याच्यासाठी आम्हाला तोही प्रॉब्लेम झाला। आणि गाव एकदम आतमध्ये असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू असतो। तर आम्ही परत त्या गावात फिरून आलो। गावात काही लोक दिसला त्यांना विचारलं आणि नंतर परत आम्ही त्या ठिकाणी जायला निघालो। तर मंडळी आम्ही येऊन पोचलोय, जे आम्ही ठिकाण शोधत होते त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलोय। पण आजचा ब्लॉग आता मी इथंच एंड करते आणि जो पुढचा भाग आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन। तर तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काय इथे एवढं खास आहे तर ते मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवेन, तर ते बघायला विसरू नका। तर चला भेटूया पुन्हा एकदा मग दुसऱ्या पार्टमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।